Okay friends, today we discuss on the new topic is theories of metal ligand bonding. Uh, this topic is belongs to chapter coordination compound or coordination chemistry. There are the mainly three important theories such as valence bond theory, in short VPT, or next theory is crystal field theory, in short CFT. The third theory is ligand field theory, but this theory is not in your syllabus. Therefore, the only two theories are important. Theories are valence bond theory and crystal fields theory. First of all, we are concentrate on the valence bond theory. This theory is most important theory. This theory which helps to find or predict the hybridization of the complexes. एखादा कॉम्प्लेक्स दिला असेल तुम्हाला, त्या कॉम्प्लेक्सचं तुम्हाला हायब्रिडायझेशन फाइंड आउट करण्यासाठी हे थेरीचा उपयोग होतो. नंतरच्या विथ द हेल्प ऑफ दिस थेरी वी ऑल्सो फाइंड और प्रिडिक्ट मॅग्नेटिक मुवमेंट ऑफ द कॉम्प्लेक्स. त्या कॉम्प्लेक्सची मॅग्नेटिक मुवमेंट काय असेल हे पण फाइंड आउट करता येतं. नंतरचा पॉइंट आहे अँड दिस थेरी ऑल्सो हेल्प जो गिवन कॉम्प्लेक्स दिला आहे तुम्हाला तो कलर कॉम्प्लेक्स आहे का नाही हे पण फाइंड आउट करता येतं. म्हणजे बेसिकली दिस थेरी विच हेल्प टू फाइंड हायब्रिडायझेशन ऑफ कॉम्प्लेक्स, to find the magnetic moment of complex or the given complex is a color complex is or not by this theory. Now take it examples and solve these problems and find what is the hybridization of that complex. The complex is CO. CO is a central metal atoms, 6 cyanide around the CO and charge is a +2. Charge is a +2 on that complexes. This problem is solved by step. The first step is the electronic configurations of the central metal atom. Central metal atom कोणता आहे? कोबाल्ट आहे. कोबाल्टकडे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असतात 9. मग आर्गॉन त्याचा काय नोबल गॅस एलिमेंट आहे. आर्गॉन 3d7 4s2. जर या सेंट्रल मेटल ॲटमचं ऑक्सिडेशन स्टेट फाइंड आउट केली तर ऑक्सिडेशन स्टेट किती त्याची +2 येते. म्हणून म्हणजेच कोबाल्टचं काय होतंय ऑक्सिडेशन्स होते बाय लॉसिंग ऑफ 2 इलेक्ट्रॉन्स. म्हणजे CO लॉस 2 इलेक्ट्रॉन्स. म्हणून अगेन इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन ऑफ द +2चं इलेक्ट्रॉनिक ऑक्सिडेशन स्टेट ऑफ द +2 म्हणजे आता 9 इलेक्ट्रॉन्स टोटल व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहेत. तो किती लॉस करतोय 2 इलेक्ट्रॉन लॉस करतोय. म्हणून इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन चेंज का होऊन जाते. CO +2चं 3d7 4s2 म्हणजे 2 इलेक्ट्रॉन्स काय झाले ते लॉस होऊन गेले. म्हणजे रिमेन किती राहिले त्याच्याकडे 7 इलेक्ट्रॉन्स रिमेन्स राहिले. नंतरची स्टेप आहे बॉक्स डायग्राम. बॉक्स डायग्राम कोणाची येईल 3d 4s एक्सटेंड केले तर 4p आणि 4d. आता 3d7 मध्ये किती 3d मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत 7 इलेक्ट्रॉन्स आहेत. फिल द इलेक्ट्रॉन अकॉर्डिंग टू हंट्स रूल 1 2 3 4 5 6 and 7 नॉट बी 1 2 3 4 5 6 7 असं भरायचे नाहीत. ते रूल्स तुम्हाला 11वीला माहित असेल. नंतरचा आहे तो आता जो CN आहे तो काय लिगँड आहे. बघा इथे किती लिगँड आहेत 6 लिगँड आहेत. पण स्टेटमेंट काय म्हणते तर CN म्हणजे सायनाइड is a strong field ligand, therefore the pairing is possible, that is low spin complex. जर तुम्ही स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज पाहिली स्पेक्ट्रोकेमिकलचे 50% लिगँड हे स्ट्रॉंग फील्ड आहेत आणि 50% लिगँड हे वीक फील्ड आहेत. जर लिगँड जर स्ट्रॉंग फील्ड असेल तर लो स्पिन कॉम्प्लेक्स येईल. लिगँड जर वीक फील्ड असेल तर हाय स्पिन कॉम्प्लेक्स येईल. आता लो स्पिन आणि हाय स्पिन डिपेंडंट असतं लिगँडच्या स्ट्रेंथ वरती. आता सायनाइड हा काय स्ट्रॉंग फील्ड लिगँड आहे. तो काय करतो ट्राय टू पेरिंग ऑफ इलेक्ट्रॉन इनर ऑर्बिटल. म्हणून हे जे इलेक्ट्रॉन 3 इलेक्ट्रॉन्स आहेत हे काय करतात ट्राय टू पेरिंग करतात. बघा मग ऑलरेडीच इथं 2 पेरिंग दिलेलं आहेत तुम्हाला
2 3. मग किती इलेक्ट्रॉन उरले अनपेअरमध्ये? 1 2 3 उरले. म्हणजे दोनांची काय झाली? पेअर झाली. काय झाली? पेअर झाली. म्हणजे ही पेअर झाली. आता उरलेला इलेक्ट्रॉन काय करतो? हा 3D ऑर्बिटलमधून 4D ऑर्बिटलमध्ये काय करतो? जम्प करतोय. काय करतोय? जम्प करतोय. काय करतोय? जम्प करतोय. बरोबर आहे. इथपर्यंत झालं. म्हणजे बघा पेअरमध्ये किती झाले तुमच्याकडे? पेअर 6 इलेक्ट्रॉन्स पेअरमध्ये आणि एक कोणता आहे? अनपेअरमध्ये. तो कुठे जम्प केला त्याने? 4D ऑर्बिटलमध्ये. मग आता बघा हाऊ मेनी व्हॉट इज द कोऑर्डिनेशन नंबर ऑफ दॅट कॉम्प्लेक्स? कोऑर्डिनेशन नंबर ऑफ दॅट कॉम्प्लेक्स इज 6. किती? 6 आहे. मग किती सायनाइड्स लागले? 1 2. म्हणजे 1 2 3 4 5 6. मग डीची किती? 1 2 2. एचचा किती? 1. आणि पीची किती? 3. म्हणजे या कॉम्प्लेक्सचं हायब्रिडायझेशन काय आलं? D2sp3. काय आलं याचं? D2sp3 हायब्रिडायझेशन ऑफ कॉम्प्लेक्सेस. आणि एक काय असेल? अनपेअर इलेक्ट्रॉन कोणत्या ऑर्बिटल असेल? 4D ऑर्बिटलमध्ये तो जम्प केलेला. ओके. स्टेप 3 आहे आता ऑर्बिटल इन्व्हॉल्वमेंट. म्हणजे जे लिगँड्स अटॅच झाले सेंट्रल मेटल ॲटमला कोणकोणत्या ऑर्बिटलने इन्व्हॉल्व केली? इन्व्हॉल्व कोणकोणत्या करतोय? 4s 4px 4py 4pz 3dx2 y2 आणि dz2 ए ऑर्बिटल्स इन्व्हॉल्व होत आहेत हायब्रिडायझेशनमध्ये. म्हणजे कोणतं हायब्रिडायझेशन? D2sp3 मध्ये. नंतरचा पॉईंट येतो इथं जॉमेट्री. त्या कॉम्प्लेक्सची जॉमेट्री काय असेल? सेंटरला कोण असेल? CO इज अ सेंट्रल मेटल ॲटम. आणि 4 काय असेल? स्क्वेअर असतील. आणि 2 काय असेल? एक अबोव ॲक्सेल आणि एक काय असेल? इक्वेटोरियल असेल. म्हणजे 4 लिगँड इन अ प्लेनमध्ये असतील आणि 2 लिगँड काय असेल? अप अँड डाऊन. म्हणजे याला आपण ॲक्सेल आणि याला काय म्हणतो आपण? इक्वेटोरियल असं म्हणतो. आणि त्यालाच काय म्हणतो आपण? ऑक्टाहेड्रल जॉमेट्री. त्यालाच आपण काय म्हणतो? ऑक्टाहेड्रल जॉमेट्री. आणि जो कॉम्प्लेक्स असेल काय असेल? इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स. इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स काय म्हणता येईल आपल्याला? इथं जर तुम्ही बघितलं बघा ऑर्बिटलची इन्व्हॉल्वमेंट कोणत्या मध्ये? बघा हा डी ऑर्बिटल हा इनर ऑर्बिटल आहे. म्हणजे इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स. जर इन्व्हॉल्वमेंट जर 4s 4p कडे राहिली असती त्याला आपण काय म्हणत असतं? आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स. बट दिस कॉम्प्लेक्स इज अ इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स बिकॉज द लिगँड involved in a inner orbital, that is a 3D orbitals. नंतरच येते आता मॅग्नेटिक मुवमेंट. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट. याच्यातलाच पार्ट पण आहे की मी याला स्टेप 4th म्हणतो. मॅग्नेटिक मुवमेंट. मॅग्नेटिक मुवमेंट फाइंड आउट करायची. त्याला फॉर्म्युला आहे म्यू इफेक्टिव्ह इन इज इक्वल टू अंडर रूट ऑफ n+2. आता n म्हणजे काय असेल? नंबर ऑफ अनपेअर इलेक्ट्रॉन आर प्रेझेंट इन अ कॉम्प्लेक्सेस. नंबर ऑफ अनपेअर इलेक्ट्रॉन किती आले मग तुमच्याकडे? नंबर ऑफ अनपेअर इलेक्ट्रॉनचं तुम्ही बघितले बघा. आता इलेक्ट्रॉन कुठे जम्प केलंय? 4D ऑर्बिटलमध्ये. अनपेअर इलेक्ट्रॉन किती आला? इथं 1 आला. मग यांची किंमत किती? इथं 1 येईल. यांची किंमत किती टाकायची? इथं 1 टाकली. यांची किंमत काय? इथं 1. म्हणजे 1 ब्रॅकेट 1 + 2 तिथे 3 3 × 3. आता अंडर रूट 3 ची किंमत पाहिली काय येईल तुमच्याकडे? 1.73 BM. 1.73. जनरली JEE क्वेश्चन असतात की जर अनपेअर इलेक्ट्रॉन संख्या 2 असेल तर त्याची BM किती येईल? येत लक्षात. म्हणजे उत्तर काय त्याचं? 1.73. मग नंतरचा पॉईंट येतो दिस कॉम्प्लेक्स इज अ पॅरामॅग्नेटिक. दिस कॉम्प्लेक्स आता पॅरामॅग्नेटिक काय आहे? जर अनपेअर इलेक्ट्रॉनची संख्या जर 1 असेल 2 असेल 3 असेल 4 असेल 5 असेल अनपेअर म्हणतोय मी, तर ते काय असतात? पॅरामॅग्नेटिक असतात. आणि जर सर्व इलेक्ट्रॉन जर पेअरमध्ये असतील ते काय असतील? डायमॅग्नेटिक असतील. आणि हा कॉम्प्लेक्स काय दाखवतो? कलर कॉम्प्लेक्स. आता कलर कॉम्प्लेक्स कसा दाखवतो? आता बघा अनपेअर इलेक्ट्रॉन उरलेला आहे. अनपेअर इलेक्ट्रॉन काय करतो? सपोज अनपेअर इलेक्ट्रॉन इथं आहे आणि ही कोणती स्टेट आहे? ग्राउंड स्टेट आहे. आणि ही वरची कोणती? एक्सायटेड स्टेट आहे. ठीक आहे, एक्सायटेड स्टेट आहे. आता हा इलेक्ट्रॉन काय करतो? ग्राउंड जेव्हा या इलेक्ट्रॉनला एनर्जी लाईट इन्सिडेंट किंवा एनर्जी प्रोव्हाइड केली जाते, इलेक्ट्रॉन काय करतो? इट्स जम्प फ्रॉम द ग्राउंड स्टेट टू एक्सायटेड स्टेट. काय करतो? ग्राउंड स्टेट टू एक्सायटेड स्टेट. काही मायनोट टू एकदम कमी टायमासाठी हा इलेक्ट्रॉन इथं स्टेन होतो. परत इलेक्ट्रॉन कम टुवर्ड द ग्राउंड स्टेट.
ग्राउंड स्टेट. जेव्हा तो ग्राउंड स्टेटला बाहेर रिटर्न येतो तेव्हा तो काहीतरी रॅडिएशन्स काय टाकतो, रॅडिएशन बाहेर टाकतो. आणि रॅडिएशन इन द फॉर्म ऑफ काय असतं, कलर फॉर्ममध्ये असतं. आणि म्हणून हा काय दाखवतो, कलर कॉम्प्लेक्स दाखवत असतात. जर अनपेअर इलेक्ट्रॉन असतील तेव्हाच हे पॉसिबल आहे. सर्व इलेक्ट्रॉन पेअरमध्ये असतील इट डझंट पॉसिबल, हे पॉसिबल होणार नाही. म्हणून हा कॉम्प्लेक्स काय, कलर कॉम्प्लेक्स आहे.